नमस्कार, मी राजेश खोपकर क्रीडांगणच्या या भागामध्ये आपणा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण लोखंडवाला गार्डन येथे आहोत आणि या ठिकाणी मुंबई सबअर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन, ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या वतीने मुंबई श्री ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे प्रेसिडेंट आदरणीय श्री नंदूभाई म्हणजेच अजय खानविलकर साहेब यावेळी आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याबरोबर गप्पा करणार आहोत। सर, मला सांगा की आपण या संघटनेचे प्रेसिडेंट आहात, संघटना कशा प्रकारे चालविता? सर्वप्रथम आपणास नमस्कार। ही संघटना चालवताना सगळ्यात मोठं बळ लागतं ते मनुष्यबळ, आणि ज्याच्याकडे मनुष्यबळ आहे तो कुठलीही संघटना उभी करू शकतो। आणि ते मनुष्यबळ माझ्या नशिबाने एवढं पॉवरफुल आहे की मुंबईमध्ये एवढी शक्ती कोणाजवळ नाही। आणि ही फक्त आमच्या आपसातल्या स्वभावामुळे, व्यवहारामुळे आणि एक माणसाचा क्लास असतो, त्या क्लासप्रमाणे आज माझ्याबरोबर जी संघटनेमध्ये 55 लोक आहेत फक्त मुंबईमधले, ते एवढे चांगले आहेत। इन्कम टॅक्सपासून, रेल्वेपासून सगळ्यात चांगल्या ठिकाणी सर्व्हिस करणार आहेत। काही 4 मुलं गरीब आहेत, पण हे करत असताना एक बरं काय वाटतं, एक आवाज दिल्यानंतर कोणी आपल्या ऑफिसचा विचार नाही करत आणि संघटना कशी चालवायची आहे म्हणून प्रत्येकजण आपलं मत मांडायला 3 महिन्यांतनं एक मीटिंग होत असते। त्या मीटिंगमुळे संघटनेचं जी संख्याबळ आहे ते दिवसेंदिवस वाढत गेलं आणि प्रगती होत गेली। नंदूभाई, आज आपण मुंबई श्री ही स्पर्धा पाहतोय। पूर्ण वर्षभरात किती स्पर्धा आयोजित केल्या जातात? पूर्ण वर्षभरात दहिसर ते मुलुंड आणि मुलुंड ते कुलाबा माझ्या मते 45 स्पर्धा तरी सहज होतात। आणि सगळ्या पक्षांचे लोक आपल्याला बोलवून ऑर्गनाईज करतात आणि प्रत्येक ठिकाणी वर्षभर ह्या मुलांना आपण लाखोची अमाऊंट देतो। या लाखोच्या अमाऊंटमुळे आमची जी गोरगरीब मुलं आहेत, सर्व्हिस करणारी ज्यांना नाही, त्या सगळ्या मुलांना रोजीरोटी मिळते आणि बॉडी मेंटेन ठेवायला 4 पैशाची आर्थिक मदत होते। पण आम्ही प्रत्येक पक्षातल्या मेन नेत्यांजवळ जातो आणि ह्या मुलांच्या खेळासाठी रिक्वेस्ट करतो। रिक्वेस्ट केल्यानंतर त्यातलं एकही व्यक्ती मागे हटत नाही आणि मनापासून आपल्याला सपोर्ट करतात। अगदी एप्रिलच्या एंडपर्यंत स्पर्धा चालूच राहतात। प्रत्येक जण आम्हाला मदत करतो असं आम्हाला नंदूभाई यांनी सांगितलेलं आहे। एक भव्य दिव्य मुंबई श्री आपण स्पर्धा पाहत आहोत। दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती। मुंबई सबअर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन, ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या विद्यमाने आज आपण लोखंडवाला गार्डन येथे मुंबई श्री स्पर्धा आयोजित केलेली पाहतोय। यावेळी आपल्याबरोबर आहेत ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस राजेश सावंत साहेब। सर, सगळ्यात पहिलं तुमचं धन्यवाद, तुम्ही एक छान स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेचं काय स्वरूप आहे ते आम्हाला सांगा। मुंबई श्री ही स्पर्धा जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा असते आणि या स्पर्धेला एक अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा असते। मुंबई आणि मुंबई उपनगरमधील अनेक शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत सहभागी होण्याकरता वर्षभर मेहनत करत असतात, कारण या स्पर्धेतूनच त्यांच्यासाठी पुढचं भवितव्य असतं। तिथून हे राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा, राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा यामध्ये सहभागी होत असतात। या स्पर्धेमध्ये मुंबईतील व्यायामशाळांमधील सुमारे 200 शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग आम्ही इथे आज घेतलेल्या स्पर्धेमध्ये झालेला आहे। आणि ही स्पर्धा दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चमध्ये आम्ही आयोजित करत असतो। आणि ह्या स्पर्धेमुळे मुलांना एक भवितव्य असतं की पुढे त्यामुळे राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र श्री स्पर्धा असते, भारत श्री स्पर्धा असते, त्याचा हा पाया आहे। आणि त्यामुळेच मुंबईतील अनेक शरीरसौष्ठवपटू ही स्पर्धा खेळण्यासाठी अत्यंत मेहनत घेत असतात। या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सांगा।
ही स्पर्धा मुंबई श्री ही स्पर्धा संघटनेच्या वतीने आज इथे आयोजित केलेली आहे. या स्पर्धेला जे काही प्रायोजक आहे आमचे त्यांचा मी आभार मानतो की त्यांच्या या प्रायोजकत्वामुळेच आम्ही आज ही स्पर्धा इथे आयोजित करू शकतो. आणि स्पर्धा एकंदर 8 वजनी गटात पुरुषांची सरीसृष्ट स्पर्धा आहे, एका गटामध्ये महिलांची सरीसृष्ट स्पर्धा आहे आणि मेन्स फिजिक ही स्पर्धा 2 गटामध्ये आम्ही इथे आयोजित केलेली आहे. आणि सुमारे 4 ते 5 लाखाची कॅश प्राईज रोख पारितोषिकं आम्ही या विजेत्या स्पर्धकांना देणार आहोत. हेल्थ इज वेल्थ असा इंग्लिशमध्ये म्हण आहे. खरोखर शरीर संपत्ती हीच एक खरी धनसंपत्ती आहे. स्पर्धा सुरू होते, जाऊया आपण अगदी थेट स्पर्धकांकडे. कशा प्रकारे ते आपलं प्रदर्शन करतायत पाहूया.
महिलांच्या गटात गोल्ड मेडल प्राप्त केलंय ते ठाणे शहर पोलीसच्या रेखा शिंदे हिने. आपण तिच्याशी बोलूया. रेखा, प्रथम तुझं खूप खूप अभिनंदन, तुला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. रेखा, या बॉडी बिल्डिंगकडे तू वळलेली आहेस, तुला कशी काय प्रेरणा मिळाली, कुणाकडून मिळाली? नमस्कार. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभारी आहे. सर आपलेही आभारी आहे. मी बॉडी बिल्डिंग गेम हा खेळ खेळण्याआधी किंवा याची आवड निर्माण होण्याआधी एक कुस्ती पैलवान आहे आणि कुस्ती खेळता खेळता असंच एकदा किरण डेबला यांना मी यूट्यूबवर पाहिलं होतं. त्यांची बॉडी आणि अशी मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे मला फिजिक्स चांगल्या प्रकारे असणं, बॉडी बिल्डिंग, बॉडी मसल असणं हे खूप आवडतं. परंतु आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये हा गेम नव्हता. 1-2 वर्षापूर्वीच हा गेम आल्याने मी याच्यामध्ये जास्त आवड दाखवली आणि याच्याकडे वळाले. कुस्ती हा गेम थांबवला आणि बॉडी बिल्डिंगकडे वळाले. आता सध्याला मी त्यात रोशन खराडे म्हणून माझे कोच आहेत. मला बॉडी बिल्डिंग किंवा जिमचं कसलंही नॉलेज नसताना त्यांनी मला घडवलं. आज ज्या या स्टेजवर मी उभा आहे याचं सगळ्यात जास्त म्हणजे क्रेडिट किंवा सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे रोशन खराडे या सरांना जातं. त्यांनी चांगल्या प्रकारे माझी तयारी करून घेतली आणि येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये मी गोल्ड मेडल घेत गेले. त्याच्यातच आजही मुंबई शेला गोल्ड मेडल घेतले. आपल्या एका प्रश्नातच रेखा शिंदेने सगळी काही उत्तरं दिलेली आहेत. आज ती मुंबई श्रीमध्ये गोल्ड मेडल मिळवले. येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर ती नेत्रदीपक कामगिरी करेल याची खात्री आपल्याला आहे. सुयश सावंत, गणेश पारकर, विशाल धावडे, गणेश उपाध्याय, अभिषेक माशेलकर. स्पर्धकांचा हा जोश, त्यांनी केलेली मेहनत, मुंबई श्री अंतिम फेरीचा हा सामना. आपल्या पोजिंग स्टाईलने सगळ्यांची मन जिंकताना आपल्याला पाहायला मिळतात. शरीर सौष्ठवपटूने इथे मेहनत घेतलेली आहे. मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. या बॉडी बिल्डर्सने जी मेहनत घेतली आहे, आपल्याला स्टेजवर आपल्या पोजिंग स्टाईलने ते सगळ्यांची मनं जिंकताना पाहायला मिळत आहेत. पण हे सगळं सोपं नाही. सुडोल शरीर करण्याकरता या शरीर सौष्ठवपटूंनी खूप मेहनत घेतलेली आहे. असं म्हटलं जातं, वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतं. 8 शरीर सौष्ठवपटूंमध्ये अंतिम फेरीची ही स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते. मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशन, ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य शरीर सौष्ठवची स्पर्धा अंतिम फेरी कोण ठरणार? मुंबई श्री. या स्पर्धेमध्ये वुमेन्स कॅटेगरीमध्ये सुद्धा आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली आणि त्यामध्ये ठाणे शहर पोलीस रेखा शिंदे हिने गोल्ड मेडल प्राप्त केलेला आहे. आणि आता आपण पाहतो 3 शरीर सौष्ठवपटूंना पुढे बोलवण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू झालेला आहे. जबरदस्त त्यांची स्टाईल, त्यांची पोजिंग, सगळ्यांची मनं जिंकताना आपण पाहतो या 3 शरीर सौष्ठवपटूंना.
मुंबई श्री एक थरार आपल्याला पाहायला मिळतोय या तिन्ही शरीर सष्टपटूंमध्ये. भारतीय संघासाठी या 3 शरीर सष्टपटूंचं नक्कीच निवड करण्यात येणार आहे. बॅक डबल बायसेप विथ काफ यामध्ये आता आपलं सुडोल शरीर दाखवणार आहेत. परिश्रमाच्या आकाशाला तुम्ही स्पर्श केलात की यशाच्या पावसाने तुमचं अंगण नाहून निघाल्याशिवाय राहत नाही. मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशन, ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली मुंबई श्री आपण पाहिलात अंतिम फेरीचा सामना. काही क्षणातच या अंतिम फेरीमध्ये विजेता कोण ठरणार आहे हे आपल्याला कळणार आहे. टाइड ट्रायसेप आणि आता अब्डमन विथ थाय मसल्स. कसलेलं शरीर आपल्याला पाहायला मिळतं. पेदार शरीर आपण इथे पाहतोय. या स्पर्धकांनी आपल्या शरीरासाठी घेतलेला परिश्रम आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई श्री सन 2025 प्रथम उपविजेता संजय प्रजापती. मुंबई श्री 2025 उपविजेता गणेश उपाध्याय. मुंबई श्री 2025 प्रंक नंबर 97 निलेश रेमजे. मुंबई श्री निलेश रेमजेचा हा सत्कार आणि सन्मान. मुंबई श्री 2025 चा विजेता ठरलेला आहे तो परब जिमचा निलेश रेमजे. यावेळी निलेश आपल्या बरोबर आहे. निलेश, तुझं खूप खूप अभिनंदन. तू मुंबई श्री ठरलेला आहेस, विजेता झालेला आहेस. तू तुझ्या या यशाबद्दल काय सांगू शकशील? माझ्या यशाचं सर्व क्रेडिट माझे कोच अशोक शिंदे सर, माझे सर्व मित्रपरिवार आणि माझी फॅमिली यांना मी देतो. कारण त्यांच्या पाठबळामुळे मी हे यशस्वीरित्या करू शकलो, इथपर्यंत पोहोचू शकलो. आज तू मुंबईशी ठरलायस, यानंतर अगदी मोठा आकाश तुझ्या समोर आहे. त्यासाठी तुझं कसे प्रयत्न असतील, तू काय काय करणार आहेस? ॲक्च्युली आता हे यश संपादन केल्यानंतर आता जे पुढचे गोल्स आता आम्ही डिसाईड करूच नक्कीच. पण आता येणारा भारतश्री हा पुढचा एक कॉम्पिटिशन ठरेल आणि त्यानंतर मग पुढच्या वर्षासाठी आम्ही तयारी करू आणि पुढचा आता भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न करू. अजून मेडल्स कमावण्याचा प्रयत्न करू नक्कीच. निलेशच्या चेहऱ्यावर खूप खूप आनंद आहे. भारताचं नाव रोशन करू असा म्हणतोय तो मुंबई श्री विजेता निलेश. खरोखर निलेशने खूप छान कामगिरी केलेली आहे आणि असं म्हटलं जातं यशासारखं दुसरं यश कोणतंच नसतं आणि ते यश आज मिळवलेलं आहे मुंबई श्री 2025 निलेश रेमजे याने. धन्यवाद.